नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज सादर करतीये घे भरारी ही माझी एक बालकविता. सांगण्यास आनंद होतोय की ही कविता महाराष्ट्र शासन बालभारती किशोर अंक प्रकाशित आहे. कवितेचं शीर्षक आहे घे भरारी. चिवतई चिवतई बसलीस का, बांध नवीन घरटं थांबलीस का. माहित आहे का आम्हाला खूप मोठं वादळ झालं. माहित आहे का आम्हाला खूप मोठं वादळ झालं. त्यात तुझं घरटं मोडून गेलं. पण म्हणून निराश होऊन चालणार नाही. आपल्या प्रयत्नांशिवाय पाणही हलणार नाही. उठ ग चिवतई, बघ जरा इकडे. उठ ग चिवतई, वेळ जाईल निघून, काहीच नाही उपयोग असं रडत बसून. अगं वादळाचं येणं ठरलेलं होतं. अगं वादळाचं येणं ठरलेलं होतं. घरट्याला पडू न देणं आपल्याही हाती नव्हतं. तरीही तू सावरत राहिलीस. तरीही तू सावरत राहिलीस. शेवटपर्यंत आवरत राहिलीस. अगं पण म्हणून असं झुरायचं नसतं ग. अगं पण म्हणून असं झुरायचं नसतं ग. तूच सांग, स्वतःशिवाय आपल्या पिल्लांना कोण जवळचं असतं ग. वादळाचं काय, ती येत राहतील. वादळाचं काय, ती येत राहतील. हजारो घरटी अशीच मोडत राहतील. म्हणून आपणच घट्ट होऊन जायचं. म्हणून आपणच घट्ट होऊन जायचं. संकटांना हसत हसत सामोरं जायचं. उठ जरा चिवतई, बघ जरा इकडे. उठ जरा चिवतई, बघ जरा इकडे. घरटीच घरटी दिसतायत आता चोहीकडे. उद्ध्वस्त केलं वादळानं, पण यांनी जिद्द नाही मोडली. उद्ध्वस्त केलं वादळानं, पण यांनी जिद्द नाही मोडली. काडी काडी गोळा करून पुन्हा घरटी बांधली. झालं गेलं विसरून जा, घे भरारी आकाशात. झालं गेलं विसरून जा, घे भरारी आकाशात. नव्या उमेदीने नव्या आशेने बळ येईल मग पंखात. नव्या उमेदीने नव्या आशेने बळ येईल मग पंखात. धन्यवाद.